नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण विपणन म्हणजे काय आणि विपणनाची वैशिष्ट्ये या दोन संकल्पनेचा अभ्यास केला होता. आज आपण विपणनाची उत्क्रांती आणि विपणनाची व्याप्ती या दोन संकल्पनेचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रथमतः विपणनाची उत्क्रांती. उत्क्रांती याचा अर्थ त्या ठिकाणी विपणन ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना कशा पद्धतीने अस्तित्वात आली, ती कोणकोणत्या टप्प्यातून त्या ठिकाणी ती अस्तित्वात आली, याला आपण विपणनाची उत्क्रांती असं म्हणत असतो. त्यातील पहिला जो टप्पा आहे, तो पहिला टप्पा आहे अदला बदल टप्पा. याला आपण इंग्रजीमध्ये बार्टर एक्सचेंज स्टेज असं म्हणत असतो. बार्टर एक्सचेंज स्टेज म्हणजे की अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये वस्तूचे उत्पादक आपली वस्तू एकमेकांशी अदलाबदल करण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येऊन ती वस्तू त्या ठिकाणी अदलाबदल करत असतात. परंतु या ठिकाणी पैशाचा उगम झालेला नसल्याने वस्तूच्या बदल्यात वस्तू अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवहार पूर्ण केले जात होते. म्हणजेच एखाद्या उत्पादकाकडे असलेली वस्तू तो दुसऱ्या उत्पादकाला त्या ठिकाणी देऊन त्या उत्पादकाकडून त्याला हवी असलेली वस्तू त्या ठिकाणी खरेदी करत होता. म्हणजेच इथे त्याच्या उत्पादनाला त्या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळत नव्हता, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू अशा स्वरूपात त्या ठिकाणी काय केले जात होते, व्यवहार पूर्ण केले जात होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे गव्हाचं मोठ्या स्वरूपात उत्पादन झालं असेल, तर तो उत्पादक ते गहू घेऊन एका विशिष्ट ठिकाणी येऊन ज्या उत्पादकाकडे त्या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन झालेलं आहे, त्या उत्पादकाला त्या ठिकाणी गहू देऊन त्या व्यक्तीकडून ज्वारी तो खरेदी करत होता. म्हणजेच इथे गव्हाच्या बदल्यात ज्वारीचं त्या ठिकाणी काय केले जात होते, अदलाबदल केली जात होती. परंतु त्याच्यामध्ये काही मोठ्या स्वरूपाच्या काही अडचणी होत्या. कारण हे जे काही व्यवहार होणार होते, ते व्यवहार त्या ठिकाणी वस्तूच्या बदल्यात वस्तू होणार होते. त्याला कोणत्याही प्रकारचं मोजमाप नव्हतं. त्याच्यामुळे काही वेळेस एखाद्या उत्पादकाला मोठ्या स्वरूपात तोटा सहन करावा लागत होता. दुसरा जो काही टप्पा आहे, तो दुसरा टप्पा आहे औद्योगिक क्रांती टप्पा, किंवा ज्याला आपण उत्पादन काळ असं म्हणतो. 1760 साली जी काही औद्योगिक क्रांती झाली, या औद्योगिक क्रांतीमुळे त्या ठिकाणी मोठमोठ्या यंत्रसामग्रीचा शोध निर्माण झाला आणि या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या स्वरूपात मागणीपूर्व उत्पादन त्या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली. तसेच शहरीकरणामध्ये वाढ झाली. त्याच पद्धतीने उत्पादनाचे केंद्रीकरण करण्यास त्या ठिकाणी मदत होण्यात गेली. उत्पादकाची किंवा उत्पादनाची एक विशिष्ट अशी प्रणाली त्या ठिकाणी निर्माण झाली. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्या ठिकाणी या टप्प्यामध्ये मोठ्या स्वरूपात उत्पादन घेण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. तसेच या टप्प्यामध्ये संदेशवहन असेल, वाहतूक असेल, या साधनांच्या प्रगतीमध्ये मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी वाढ झाली आणि याच्याचमुळे त्या ठिकाणी उत्पादकांनी त्यांच्या व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुरुवात केली. पुरवठ्याच्या तुलनेने याही कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी काही मागणी होती, ती मागणी खूप प्रचंड स्वरूपात होत असते किंवा प्रचंड स्वरूपात होत होती. म्हणजेच त्या ठिकाणी मागणी प्रचंड होती, परंतु उत्पादन कमी स्वरूपात होत होतं. यामुळे उत्पादकांनी मोठ्या स्वरूपात उत्पादन करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. परंतु त्याच्यामध्ये ज्या काही त्यांच्या ज्या अडचणी होत्या, त्या अडचणींवर त्या ठिकाणी मात करून उत्पादक मोठ्या स्वरूपात उत्पादन करण्यासाठी सुरुवात केली होती. उत्पादन काळामध्ये ग्राहकांच्या गरजा भागवून त्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने संपूर्णपणे ज्या काही नवीन नवीन वस्तू असतील, नवीन नवीन डिझाईन असतील, अशा डिझाईनच्या, ब्रँडच्या किंवा अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या वस्तू बाजारपेठेमध्ये यायला सुरुवात झाली. अशा प्रकारचा हा तुमचा दुसरा टप्पा आहे, औद्योगिक क्रांती टप्पा. तिसरा टप्पा आहे विक्री अवस्था. या कालावधीमध्ये किंवा या काळामध्ये संदेशवहन आणि दळणवळण या ज्या काही सुविधा होत्या, या सुविधांमध्ये आमूलाग्र त्या ठिकाणी काय झाला होता, बदल झालेला दिसून येत होता. लोकांच्या राहणीमानातही सुधारणा झाली होती. लोकांकडे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रचंड स्वरूपात पैसा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. याच्यामुळे उत्पादकांना किंवा जे काही उद्योजक होते, या उद्योजकांना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्यांना
किंवा स्पर्धेला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं. आणि हे स्पर्धेला किंवा तोंड देत असताना आपल्या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याचा त्या ठिकाणी सतत प्रयत्न करावा लागत होत असता. प्रसिद्धी असेल, विक्री वृद्धी असेल, या उपक्रमातून त्यांना मोठ्या प्रमाणावर वृद्धी करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागत होते. आपली वस्तू ग्राहकांनी पुन्हा पुन्हा खरेदी करावी यासाठी त्यांना काय करावं लागत होतं, भाग पाडावं लागत होतं. आणि त्यासाठी विशिष्ट अशी त्या ठिकाणी प्रसिद्धी असेल किंवा विक्रय वृद्धीची जी काही उपक्रम असतील ते उपक्रम त्यांना राबवावे लागत होतेच ते. त्याच पद्धतीने इथे ग्राहकांचे जे काही हक्क होते किंवा जो काही हितसंबंध होते ते हितसंबंध संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला होता. म्हणजेच ग्राहकांना ज्या काही त्या ठिकाणी अधिकार मिळालेले होते किंवा ग्राहकांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्यांची जाणीव त्या ठिकाणी ग्राहकांना या अवस्थेमध्ये झालेली होती. पुढचा जो काही टप्पा आहे बाजारपेठाभिमुख अवस्था. या अवस्थेमध्ये उद्योगधंद्यांमध्ये असे लक्षात आले की उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उत्पादनाची विक्री करणे किंवा त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी व्यूहरचना आणि प्रशिक्षित अशा विक्री कर्मचाऱ्यांशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर नाही. म्हणजेच या अवस्थेमध्ये जे काही उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जात होतं हे उत्पादन व्यवस्थितरित्या किंवा प्रभावीपणे विक्री करण्यासाठी व्यूहरचना याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रॅटजी असं म्हणतो. आणि प्रशिक्षित असे कर्मचारी यांची नित्यंत गरज त्या ठिकाणी निर्माण झाली होती. कारण आपणा सर्वांनाच माहीत आहे की विपणन करणे म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडे काही विशिष्ट अशी कौशल्य किंवा विशिष्ट असं एक प्रकारचं सायन्स हे तुमच्याकडे असणं आवश्यक असतं की ज्याच्या आधारावर तुम्ही वस्तूची विक्री त्या ठिकाणी करू शकता. जर विशिष्ट आपल्याकडे कौशल्य नसेल तर त्या ठिकाणी जे काही विक्री करणारा कर्मचारी असेल तर तो कर्मचारी आपली वस्तू ग्राहकांपर्यंत योग्य रीतीने पोचवू शकत नाही. कारण त्याच्याकडे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचाच वापर त्याला करावा लागत असतो. आपणा सर्वांनाच त्या ठिकाणी अनुभव आलेले असतील. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काही सेल्समन आपल्या दारासमोर येत असतात आणि ते आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने त्या वस्तूच्या संदर्भातली माहिती देऊन आपल्याला ती वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करत असतात. म्हणजे इथे तो सेल्समन त्याचं ते काही कौशल्य आहे ते कौशल्य तिथं त्या ठिकाणी यूज करून किंवा वापर करून आपल्याला ती वस्तू खरेदी करण्यास भाग पाडत असतो. पाचवा जो काही मुद्दा आहे किंवा पाचवा जो काही टप्पा आहे तो म्हणजे सामाजिक काळ. या अवस्थेमध्ये व्यवसाय जगताचे सामाजिक जबाबदारी स्वीकारणे हे महत्त्वाचे कार्य आहे असा त्या ठिकाणी व्यवसाय संघटनेमध्ये विश्वास निर्माण झाला होता. म्हणजे पहा कोणतीही व्यवसाय संस्था ही समाजाशिवाय त्या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे समाजातील जे काही घटक असतील मग ते तुमचा माल असू द्या, तुमचे कर्मचारी असू द्या किंवा इतर जे काही घटक आहे की जे घटक त्याला समाजाकडून प्राप्त होत असतात. अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारे न्याय देणं त्या ठिकाणी या कालावधीमध्ये सुरुवात झाली. याचा अर्थ प्रत्येक व्यवसाय संस्था आपण एक समाजाचे जबाबदार नागरिक आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेने जे काही समाज असेल त्या समाजामध्ये ज्या काही सुधारणा घडवून आणायच्या आहेत मग त्या आरोग्याच्या सुविधा असू शकतील, प्रदूषणाच्या सुविधा असू शकतील, बेरोजगारीच्या संदर्भातल्या असू शकतील, निरक्षरता असेल, दारिद्र्य असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रोग्स असतील, कॅन्सर असेल, एड्स असेल, कुष्ठरोग असेल, यासारख्या रोगांवर त्या ठिकाणी विलाज करण्यासाठी किंवा त्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजेच या टप्प्यामध्ये सर्व व्यवसाय संस्थांनी त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारीकडे त्या ठिकाणी महत्त्व देण्याचं एक प्रकारचं काय केलं होतं, सर्वात महत्त्वाचं कार्य केलेलं होतं, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कंपनी कायदा जो आहे त्या कंपनी कायद्यानुसार प्रत्येक व्यवसाय संस्थेला ज्या व्यवसाय संस्थेचा टर्नओव्हर हा 5 कोटीपेक्षा जास्त आहे
अशा प्रत्येक व्यवसाय संस्थेने 2% अमाऊंट प्रत्येक वर्षी सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खर्च करावयाचे आहे असं बंधनकारक त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे इथे सामाजिक जे काही असेल ते सामाजिक भान आपल्याला ठेवून समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाच्या हिताच्या अशा अनेक प्रकारची कार्य या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करण्यास सुरुवात झाली होती. अशा 5 अवस्था त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. याच्यानंतरचा पुढचा जो काही मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे विपणनाची व्याप्ती. विपणनाच्या व्याप्तीमध्ये जो काही पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहक संशोधन. ग्राहक संशोधन म्हणजे काय, तर जी काही आपली विपणनाची कृती आहे ती विपणनाची कृती प्रथमतः ग्राहक संशोधनाने होत असते. ग्राहक संशोधन याला आपण इंग्रजीमध्ये रिसर्च असं म्हणतो. री अँड सर्च म्हणजे सर्च करणे, शोधणे. प्रथमतः आपल्याला ग्राहकांचं संशोधन करावं लागत असतं. संशोधन करावं लागतं याचा अर्थ काय करावं लागतात की ग्राहक कोणता आहे, तो कोणत्या प्रकारचा ग्राहक आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला कोणत्या प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता आहे, त्याची चव कोणत्या प्रकारे आहे, सवयी कोणत्या प्रकारच्या आहेत, तो कोणत्या कंपनीच्या उत्पादनाविषयी त्या ठिकाणी त्याची योग्य प्रतिक्रिया आहे, अयोग्य प्रतिक्रिया आहे, या सर्व उपक्रमांचा त्या ठिकाणी काय केला जातो, शोध घेतला जात असतो, त्याचं विश्लेषण केलं जात असतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या गरजा ज्या वस्तू पूर्ण करू शकतील अशाच वस्तूंचं आपल्याला उत्पादन करावं लागत असतं. म्हणजेच आपण जे म्हणतो की ग्राहक हा राजा आहे, म्हणजे राजाच्या इच्छेनुसार ज्या काही गोष्टी आवश्यक असतील किंवा राजा म्हणजेच त्या ठिकाणी की तो सर्वस्वी त्या ठिकाणी या बाजारपेठेचा प्रमुख असतो. कारण जर ग्राहकच नसतील तर त्या ठिकाणी त्या वस्तूला मागणी निर्माण होत नाही. म्हणजे प्रथमतः आपल्याला ग्राहकांचं संशोधन करावं लागत असतं. ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्या आवडी, त्याच्या निवडी, त्याच्या गरजा, त्याच्या आवश्यकता या सगळ्या गोष्टींचा विचार प्रथमतः आपल्याला त्या ठिकाणी करावा लागत असतो आणि त्याच्यानंतरच वस्तूचं उत्पादन घेतलं जात असतं. दुसरा जो काही मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा आहे उत्पादन आणि किंमत धोरण निश्चिती. म्हणजे आधुनिक विपणन उपक्रमामध्ये प्रत्यक्ष एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यापूर्वीच उत्पादनाचा आकार कसा असेल, रंग कसा असेल, त्याचं वजन किती असेल, त्याचा आराखडा कसा असेल, तो कोणत्या प्रकारचा ब्रँड त्या ठिकाणी असणार आहे, त्याच्यावर आपण लेबल कोणत्या प्रकारचे लावणार आहोत, व्यापारी चिन्ह ज्याला आपण ट्रेडमार्क असं म्हणतो, त्याच्यानंतर त्याच्यावर सविस्टन याचा अर्थ त्याच्यावर पॅकिंग कशा पद्धतीने करणार आहोत. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागत असतो किंवा याच्या संदर्भातील धोरणे तुम्हाला निश्चित करावी लागत असतात. हे सर्व तुम्हाला वस्तूचे उत्पादन करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी ठरवावं लागत असतं. वस्तू उत्पादन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी ठरवता येत नाही. कारण आपल्याला ग्राहकांच्या आवडी आणि निवडीनुसार किंवा ग्राहकांच्या गरजेनुसारच त्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन करावं लागत असतं. आणि जर आपण त्या पद्धतीने उत्पादन करणार असाल तर त्या अगोदर तुम्हाला या सर्व बाबींचा विचार करावा लागत असतो. तसेच जे काही किंमत असेल, वस्तूची जी काही किंमत असेल याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला धोरणे त्या ठिकाणी काय करावं लागतात, निश्चित करावे लागत असतात. म्हणजेच आपल्या उत्पादकाला किंवा आपल्या उत्पादनाला प्रतिस्पर्धी असलेले उत्पादक त्यांच्या उत्पादनाची किंमत किती ठरवत आहे, ते कशा प्रकारे ठरवत आहे याचाही आपल्याला सारासार विचार करून आपल्या वस्तूची किंमत ठरवावी लागत असते. म्हणजेच 2 उत्पादकांमध्ये जी काही स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपल्याला आपल्या वस्तूची किंमत स्पर्धकापेक्षा त्या ठिकाणी कमीच ठेवावी लागेल. आणि जरी आपण ती वस्तूची किंमत जास्त ठेवत असाल तर त्या पद्धतीने आपल्याला त्या वस्तूचा दर्जा ग्राहकांना देणं आवश्यक असतं. तरच ग्राहक ती वस्तू खरेदी करतील. तिसरा मुद्दा आहे वितरण मार्गांची निश्चिती. वितरण मार्ग म्हणजे काय, तर व्यक्ती आणि व्यवसाय यांचा एक अशा प्रकारचा समूह की जो समूह जे काही उत्पादने उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. आपण त्याला म्हणलं जातं वितरण मार्ग साखळी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एक सर्वसामान्य वितरण मार्ग साखळी असते. उत्पादक असतो,
उत्पादकाकडून वस्तू ग्राहक व्यापारी खरेदी करत असतो, ग्राहक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी ती वस्तू खरेदी करत असतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून त्या ठिकाणी ग्राहक खरेदी करत असतो. म्हणजे एक प्रकारची हे ते साखळी आणि साखळी आपल्याला निश्चित करावी लागत असते की आपली वस्तू ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर आणि कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने पोहोचेल. या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी उत्पादकाला करावा लागत असतो. जर ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचेपर्यंत त्या वस्तूची किंमत जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर ग्राहक ती वस्तू खरेदी करत नाही. याच्यामुळे उत्पादकाला योग्य वितरण मार्गांची निश्चिती करावी लागत असते. चौथा मुद्दा आहे विक्रय वृद्धी निर्णय. विक्रय वृद्धी म्हणजे काय, तर असे उपक्रम की जे उपक्रम ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करतात. विक्रय वृद्धी, वृद्धी याचा अर्थ वाढ म्हणजे, आणि विक्रय याचा अर्थ त्या ठिकाणी तुमच्या विक्रीमध्ये वाढ. म्हणजे असे काही उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे की ज्याच्यामुळे आपल्या वस्तूचे जे काही विक्री आहे ती विक्री मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी होऊ शकेल. वस्तू उत्पादकाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने असे काही कार्यक्रम आखले जात असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पद्धतींचा त्या ठिकाणी काय करू शकतो, अवलंब करू शकतो. म्हणजेच ग्राहक वृद्धी पद्धती असू शकतील किंवा वितरक वृद्धी पद्धती असतील. याच्या संदर्भातले जे काही निर्णय असतील हे निर्णय या त्या ठिकाणी या संदर्भात त्या ठिकाणी घेतले जात असतात. म्हणजेच विपणनामध्ये विक्रय वृद्धी संदर्भातले निर्णय घेण्याचे सर्वात महत्त्वाचं कार्य आपल्याला करावे लागत असतं. पाचवा मुद्दा आहे विक्रीयेतर सेवा. वस्तू ग्राहकांपर्यंत किंवा वस्तू ग्राहकांना विकणे हेच महत्त्वाचं विपणनाचं कार्य नसतं, तर वस्तू विक्रेतर ज्या काही तुम्हाला सेवा द्याव्या लागत असतात या सर्व सेवा त्या ठिकाणी विपणनाच्या मार्फत त्या ठिकाणी दिल्या जात असतात. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूला जर काही हमी दिली असेल तर त्या वस्तूमध्ये काही स्वरूपाची जर समस्या निर्माण झाली असेल तर ती समस्या आपल्याला दूर करून द्यावी लागत असते. काही मोफत आपल्याला दुरुस्ती करून द्यावी लागत असतात. जे काही आपण वस्तू दुरुस्त केलेली आहे त्याचा जो काही खर्च असेल तो खर्चही त्या ठिकाणी उत्पादकाला स्वतःला त्या ठिकाणी सहन करावा लागत असतो. म्हणजेच जे काही विक्रीतर सेवा असतील या विक्रीतर सेवा त्या ठिकाणी आपल्या ग्राहकांना द्यावी लागत असतात. म्हणजेच जे काही आत्ताचं विपणन आहे त्या विपणनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय की ग्राहकांचं समाधान. वस्तू हा खरेदी करणे हा ग्राहकांचा गुणधर्म आहे आणि त्या वस्तूपासून त्याची जी काही गरज असेल किंवा उपयोगिता असेल ही जर त्याला मिळत असेल तर ग्राहक त्या ठिकाणी काय होत असतो, समाधानी होत असतो. परंतु जर त्याला त्या वस्तूपासून योग्य असं त्या ठिकाणी समाधान प्राप्त होत नसेल तर त्या ठिकाणी तो ग्राहक त्या ठिकाणी नाराज होऊन पुन्हा त्याच कंपनीची वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त होत नाही. अशा वेळेस आपल्या उत्पादनाला त्या ठिकाणी कमी स्वरूपात मागणी निर्माण होत असते. म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्था हे विक्रेतर सेवा देण्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी करत असते. सहावा आहे विपणन संशोधन. विपणन संशोधन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काही तुमच्या वस्तू आणि सेवा आहेत यांच्या संदर्भातले जे काही विपणनाच्या संदर्भातील जी काही माहिती असेल ही माहिती गोळा करण्याचं त्या ठिकाणी कार्य केलं जात असतं. आणि जी काही माहिती आपण गोळा केलेली आहे त्याचं विश्लेषण करण्याचं कार्य या विपणनाच्या व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतं. म्हणजेच बाजारपेठेचं संशोधन करण्याचं कार्य केलं जात असतं. विक्री संशोधन असेल, जाहिरात संशोधन असेल, उत्पादन संशोधन असेल, विक्री पद्धत संशोधन असेल, निर्यात विपणन संशोधन असेल, अशा प्रकारचे सर्व संशोधन त्या ठिकाणी विपणनाच्या मार्फत केले जात असतात. म्हणजेच सुरुवातीलाच आपण पाहिलं आहे की ग्राहक संशोधन हा सगळ्यात सुरुवातीचं जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती आपण पाहिली होती. शेवटची व्याप्ती आहे म्हणजे विपणन संशोधन. याच्यामध्ये सर्व प्रकारचे संशोधन वस्तू आणि सेवा यांच्याविषयी जे काही आपल्याला विपणन करायचं आहे या ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत या समस्यांचं तुम्हाला संशोधन करावं लागत असतं आणि ते संशोधन करून त्याच्यावर काही विश्लेषणात्मक निर्णय घेऊन आपल्याला ज्या काही समस्या येतील त्या समस्यांचं तुम्हाला निराकरण करावं लागत असतं. धन्यवाद. तुमचे जे काही कमेंट्स असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून त्या ठिकाणी कळवू शकता.